हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आगला वेगळा प्लॅन म्हणजे आपण आज पोपटीचा प्लॅन करणार आहोत. खूप दिवसांचा प्लॅन आहे आपला. आणि आपल्या प्लॅनमध्ये सामील व्हायला आपला भाऊ पण मुंबईवरून आलाय. बघूया पुढे जाऊन तो तिकडे पोपटीची तयारी करतोय. काय सामान वगैरे घेतले ते बघूया तिथे जाऊन. तर मित्रांनो, भाऊ आपला आलाय मुंबईवरून पोपटी बनवण्यासाठी. आणि आता सर्व साहित्य घेऊन आलाय. मग कशी बनवायची पोपटी भाऊ? पहिला आपल्याला चिकन मॅरिनेशन करायचंय. कोणते मसाले आणले? चिकन किती घेऊन आलाय? दोन डझन आहे. आणि शेंगा किती आणल्या? ह्या पावटे शेंगा ह्या पण 2 किलो आहेत. 2 किलो शेंगा. हा बांबुडीचा पाला. बांबुड्याचा पाला ना आपल्याला ते हा बघ, हा मोठा हा मेन पार्ट आहे. हा खूप लांबून आणलाय, शोधून भेटत नव्हतं. मित्रांनो, मॅरिनेट करतो आता चिकन मसाले वगैरे मिक्स करून. आता ग्रेव्ही मसाला आणलाय आणि मुंबईतून खास आता ग्रेव्ही मसाला घेऊन आलाय. आपण पोपटी इथंच करणार आहोत की बाहेर जायचं आपल्याला? आता इथं पूर्ण सेटअप लावूया आणि जरा जंगलामध्ये जाऊया. जंगल पार्टी. गरम मसाला टाकलाय. किती मिनिटं मॅरिनेट व्हायला ठेवायला लागेल? 20 मिनिटं मॅरिनेट व्हायला. नंतर आपण जाऊया जंगलात. सामान घेऊन येतोय विशाल, भरतोय सर्व सामान. रेडी झालं की मला सांग, सुरुवात करूया मग. लागणार ना आपल्याला. मित्रांनो, चिकनला मसाला लावून तर झालाय. आता मॅरिनेट व्हायला 20 मिनिटं ठेवूया. किती मिनिटं? 20 मिनिटं ना? 20 मिनिटं ठेवूया. आणि नंतर मग बाकीचं करून घेऊया. नंतरची प्रोसेस करून घेऊया पोपटीची. आता ठेवून देऊया. आता 20 मिनिटासाठी ठेवून देऊया. झाकून ठेवून द्या. चिकनवर ठेवूया केलीचं पान. हे राहू दे. हे आपल्याला लागणार आहे ना? हे याच्यावर ठेवूया ना. आता हे पण ठेवूया आपण चिकनवर. मॅरिनेट व्हायला ठेवलंय तर 20 मिनिटासाठी. हे राहू दे. आता चल भाई, 20 मिनिटं ठेवूया पुढचं. 20 मिनिटं आता झालेले आहेत. आणि आपण आता घेऊया आता पोपटी बनवायला. विशाल, हेल्प कर थोडी. आता बघूया कशी पोपटी बनवतात ते. मुंबईची पोपटी. खास गावाला आले पोपटी बनवायला. खास गावाला पोपटी बनवायला आले. पहिली लेयर कशी लावले? पहिली लेयर बांबोडीचा
ते घे ना अगोदर, नंतर त्याच्यामध्ये दुसरी लेअर आहे शेंगांची. शेंगांना आम्ही मसाला नाही लावला, डायरेक्ट टाकले. काही ठिकाणी मसाला लावला. मित्रांनो शेंगांची लेअर लावून झाल्याने आता शेंगांवर मीठ टाकायचं. मीठ आणि ओवा. ओवा झाल्यानंतर आता मेन म्हणजे आपली चिकनची लेअर. आपण तेलाच्या डब्यामध्येच आपल्याला करायला लागतं. तेलाच्या डब्यामध्ये पण होतं ना, तसा स्मेल पाहिजे तसा भेटत नाही ना. तेलाच्या डब्यामध्ये केलं तर पूर्ण ओपन नाही ना. टाकायचा आंबोळ्याचा पाला. आंबोळ्याचा थोडासा पाला टाकून परत शेंगा टाकायच्यात आणि त्याच्यानंतर आता आहे अंड्यांची लेअर. सर्व अंडी टाकायचे का? पहिले 1 डझन टाकायचे, नंतर अजून 1 डझन टाकायचे. मित्रांनो विशाल बघू शकतो तुम्ही, लाजतो थोडा कॅमेरा समोर यायला. मान वर पण नाही करत तो. एवढे व्हिडिओ आमच्यासोबत बनवलेत पण थोडा लाजवट आहे तो. सर्व टाकायच्यात का? सर्व शेंगा टाकायच्या. त्याच्यावर परत मीठ टाकायचं का? आता चिकनची लेअर अजून मीठ. आपल्याला चिकन बघूया. दुसरी लेअर पण लावून झाली आहे ना. पुन्हा आपण शेंगा टाकायच्या. आता वरती मीठ टाकायची गरज नाही ना. मीठ फक्त लास्ट थराला फक्त मीठ. मडका आपल्याला छोटं पडलं. जेवढे अंडी राहतील तेवढ्या पण ठेवूया. नेक्स्ट टाइम मोठ्या मडक्यामध्ये करू. राहतील का तेवढे अंडी? ट्राय करूया बोलतोय. मुंबईचे चाकरमानी खास पोपटीसाठी. बघूया. बसतील बोलतोय. बटाटे तर नाही राहणार. बटाटे ठेवून देऊया आपण. नेक्स्ट टाइम 2 मडकी घेऊन येऊ आणि मग बटाट्याला पण फ्राय करू. 2 अंडी तर राहते ते. नाहीतर फुटून जातील.
विशालला देऊया, विशाल आमलेट बनवून दे. उरलेल्या शेंगा लास्ट मध्ये. आंबोळीचा पाला टाकायचा. टाईट एकदम लावायला लागतं ना. टाईट लावलं तर बाहेर नाही नेत. टाईट लावायला लागतं, बाहेर नाही आलं पाहिजे. सांगतात आपल्याला म्युझिक टाकायचं आहे. मस्त आहे, कसं पॅक करून घेतलंय. अजून राहील काय? झालं ना पॅक. मित्रांनो एकदम असे रेडी आहे. चला मित्रांनो, चला झालं रेडी. चला बॅटरी दाखवलं. लाकडं पण घ्यायचेत. नाही बघा, एवढे जण आपण जाणार आहोत. विशाल तिकडे आहे लास्ट तो व्हिडिओ मध्ये यायला. आणि आपली पोपटी पण तयार आहे. येतो ना मामा, येतो ना. ते मामा लाकडाचे करायचे अजून. काय आणलं ते? हे नको आहे. आणि इथं खाली जायचंय. लोकेशन जवळ आलोय आपण. बरोबर हे आपले लोकेशन आहे. गवत पण कमी आहे. काय आणलंय का? कोणत्या आणलं नाही ना? हे कोणत्या आणलं का? साफसफाईला पण लागले. मामा ह्याचं मटक्याचं तोंड काय करतो. चला मटका आता ठेवलेला आहे. आरामात हात भाई हात बघा. टीम बघा मित्रांनो, फुल जोश मध्ये एकदम टीम आहे. टीम बघा एकदम स्वरात आहे. आणि आता लाकडं लावायला सुरुवात. गवत झालं, लाकडं लावूया.
तसे हळूहळू एकदम चारे बाजून लागला चारे बाजून जाऊ ना मस्त दिसेल एकदम. अरे हो होली नाही होली नाही होली नाही पोपटी करायची आज आपल्याला. म्हणजे 10:35 ला मित्रांनो आताच हे केलंय. 10:35 आता किती वाजलेत? टायमिंग बघ ना किती तास ठेवायला लागतं असं. 9:51 झालेत. किती तास ठेवायला लागेल? 45 मिनिट. 45 मिनिटसाठी आता अशीच आग पेटत राहू दे तोपर्यंत गवत वगैरे टाकत राहतो. मित्रांनो थंडीमध्ये बघा कसे सर्व शेकोटे घेत आहेत. मध्ये पोपटी. आता आपण पाऊण तास वाट बघूया आणि मग बघूया पोपटी कशी झाली ती. थंडी आहे काय रे? थंडी आहे गावाला? आता गरम होतंय. शेकोटी जवळ आल्यानंतर गरम होतंय. कंटिन्यू पेटवतच ठेवायला लागते. अर्धा तास तरी पेटवायला लागते ना. नंतर निकाऱ्यावर होऊन जातं ना. अर्धा तास कंटिन्यू आग ठेवायला लागते नंतर निकाऱ्यावर होऊन जातं. गांजा इकडे भाजायला टाकलाय. कलेजी पेटा काळी झाली गांजा कलेजी पेटा. नाही बघा सर्व बघतायत. होईल होईल अजून किती टाइम आहे? भरपूर आहे. मित्रांनो 45 मिनिट झालेत. आता पोपटी कोण उचलतंय? जास्तच गरम आहे.
आरामात आरामात. तयार आहे आपली पोपटी. पोपटी रेडी झाले. बघा बघा सर्व बसले पोपटी खायला. कसे झाले? झाले ना? कसे झाले? मुंबईचे पोपटीवाले. चिकन वगैरे शिजले ना व्यवस्थित. अंडे फोडून दाखव ना. अंडी काय ओढ शिजली सांग. आपण लास्ट लेअर लावली वरती बघ, त्याच्यावरती शेंगा टाकल्या नाही कारण काय जास्त जागा नव्हती म्हणून. संपलेली आहे. शेंगा फक्त उरली. चिकनचा बघा पीसच नाही. चिकनचा पीसच राहिला नाही. मित्रांनो पोपटी झालेली आहे. सर्व संपलेली आहे आता. भाई कशी झाली पोपटी? हा काय काय पोपटीबद्दल काय रिव्ह्यू आहे?
अच्छा असं वाटतं वाटतं. 5 अजून आणल्या तरी मग संपली. मित्रांनो बघू शकता एकच मटका होतं तारामत. संपली आता काय चला संपली मग आपण पण आता जाऊया. आग वेगळी टाकूया. ही बाई कशी वाटली पोपटी? ओके भाई एक नंबर. बनवली कोणी? तुला आवडली का? मला तर खूपच आवडली. मित्रांनो पोपटी तर एक नंबर झाली होती. भावाने आपल्या पोपटी बनवून दिली होती. कशी वाटली? पोपटी तर एक नंबर बनली होती. एवढा काय असा अनुभव नाही मोठा मला. असंच आपल्या यूट्यूबचे व्हिडिओ बघून वगैरे पोपटी बनवायचो आणि म्हणजे आजची बनवली तर भारी झाली, सर्वांना आवडली. अजून एक लावायला पाहिजे होती पण काय टाइम कमी असल्यामुळे आपण लावली नाही पोपटी. मित्रांनो चला पोपटी तर भारी झाली होती. आता व्हिडिओ संपूया. मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कसा वाटला ते कमेंट करून पण सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.